डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इंग्रजी खंड 6चा मराठी अनुवाद. आपल्या सर्वच विद्यापीठीय पदव्या त्यांनी भारतीय आर्थिक प्रश्नांचा सखोल अभ्यास करून प्राप्त केल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे अत्यंत मूलगामी चिंतन ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी, द इव्होल्यूशन, प्रोव्हिशनल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या तिन्ही गाजलेल्या प्रबंधात केले. त्याची रॉयल कमिशन समोरील साक्ष गाजली. भारताला कोणते चलनमान व त्यांनी सवर्णमान प्रणालींचे केलेले जोरदार समर्थन ब्रिटनमधील अर्थशास्त्रज्ञांना त्यांचे भारतीय चलनमानबद्दल किती सखोल ज्ञान आहे याची साक्ष पटविते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द इव्होल्यूशन ऑफ प्रोव्हिशनल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हा भारतातील प्रांतिक व्यवहारांचा हा ग्रंथ लिहिला व त्यांना PhD पदवी प्राप्त झाली. भारतीय प्रांतिक वित्तव्यवस्थेवर त्यांनी या ग्रंथाद्वारे प्रकाश टाकला. त्यांनी या विषयाचा इतका गहन अभ्यास केला की जगातील देशांनासुद्धा या विषयाचे त्यातून मार्गदर्शन प्राप्त होऊ शकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथाच्या संशोधनासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या PhDचे मार्गदर्शक प्रा. एडविन सेलिग्नम यांनी या ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या संशोधनाबद्दल डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रयत्नांची केलेली स्तुती उल्लेखनीय आहे. ते म्हणतात, आंबेडकर इन हिज एक्सलेंट धिस डिझर्टेशन इज वन दॅट इज ऑर्गनायझिंग ग्रोविंग अनरेस्ट इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. द व्हॅल्यू ऑफ मिस्टर आंबेडकर्स कॉन्ट्रीब्युशन टू धिस डिस्कशन has in the objective reaction of the facts and the impartial analysis of the interesting developments that has taken place in the native country. The lessons are applicable to other countries will now her to my knowledge has such a detailed study of the underlying principle has been made. DSc पदवीसाठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या ब्रिटनमधील विश्वविख्यात विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दाखल झालेत. रात्रंदिवस अथक अभ्यास करून त्यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन हा प्रबंध लिहिला. संपूर्ण भारतातून DSc ही पदवी प्राप्त करणारे ते प्रथम भारतीय असावेत. त्यांचे DScचे मार्गदर्शक प्रा. डॉ. एडविन कॅनन आपला अभिप्राय देताना म्हणतात, काही बाबतीत मतभिन्नता असूनही या प्रबंधातील डॉक्टर आंबेडकरांच्या चिंतनातील तजेलता मला विशेष भावते. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास, आय डू नॉट शेअर मिस्टर आंबेडकर्स हॉस्टिलिटी टू द सिस्टम, नॉट ॲक्सेप्ट मोस्ट ऑफ हिज आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट इट अँड इट्स ॲडव्होकेट्स, बट द हिट्स सम नेल्स व्हेरी स्क्वेअरली ऑन द हेड अँड इवन व्हेन आय हॅव थॉट quite wrong. I have found a stimulating freshness in his views and reasons, and old teacher like myself learns to tolerate the vagaries of originality. उर्वरित इतिहास पुढील भागात. इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.